सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपाची एक हाती सत्ता अधिक मजबूत झाली असून विषय समितीच्या चारही सभापती पदांची निवड बिनविरोध पार पडली आहे. भाजपाचे रामप्पा चिवडशेट्टी, चेतनसिंह केदार, अमृता वाघे आणि संस्कृती सातपुते यांना सभापती पदांची संधी मिळाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 38 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने सत्ता प्रस्थापित केली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आज शुक्रवारी विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सभापती पदासाठी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याआधी हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत चारही नावांची घोषणा करण्यात आली. दुपारी झालेल्या विशेष सभेत 4 जागांसाठी 4च अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले असून कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महिला व बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे, समाज कल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते. या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सर्व नव्या सभापतींचे अभिनंदन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, पक्षनेते रश्मी बागल आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सभापतींवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला असून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक अशा सभागृहामध्ये आज सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींच्या निवडीच्या अनुषंगानं होत असलेल्या बैठकीसाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे नेते सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय वैद्य साहेब, सन्माननीय माजी आमदार अमोल सातपुतेजी, आपले जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आपल्या गटनेता रश्मी दिदी, आपण सगळे उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य, बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्यांचे समर्थक, आमचे पत्रकार बंधू, सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि हे स्वागत करत असताना आज खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. कारण आता विषय समितीच्या सभापतींची पण निवड झालेली आहे आणि हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. आज आपल्या सगळ्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळे जिल्हा परिषद सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्याच पक्षाचे सगळे जिल्हा परिषद सदस्य, आपल्या सगळ्यांची आता खूप मोठी जबाबदारी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जनतेने आपल्यावर खूप मोठा विश्वास टाकलाय आणि हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून सार्थ ठरवला पाहिजे. जो जो शब्द आपण जनतेला दिला त्या विश्वासानं जनतेने आपल्याला साथ दिली याची जाणीव घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं अध्यक्ष म्हणून वैद्य साहेब असतील, उपाध्यक्ष पवार साहेब असतील, सन्माननीय संस्कृतीबाई सातपुते जे असतील, आमच्या वाघे मॅडम असतील, चेतन असेल किंवा सन्माननीय चिवडशेट्टी जे असतील,
त्या सगळ्यांच्यावर आता ही जबाबदारी आलेली आहे. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण खूप जबाबदारीने ही जबाबदारी पार पाडाल. आमच्या दोन्ही भगिनी खूप उच्च शिक्षित आहेत, त्याचा मनापासून आनंद आहे. एक बीटेक झालेली, एक ॲडव्होकेट आहे, तर दोन्ही शिकलेले आहेत. चेतन आता सगळं शिकलेलं आहे. चिवट सिद्धी साहेब खूप अनुभव आहे, BE सिव्हिल आहे. अख्खी टीम तुझं किती आहे? कुठल्या विद्यापीठ? सगळेच सभापती उच्च विद्या विभूषित असे आहेत. याचा खरं वास्तविक पाहता आपल्याला आनंद आहे. मी आधीच काही बोलणार, पण मी तुम्हाला जाताना तुमच्या कामकाजासाठी शुभेच्छा देत असताना जबाबदारीची जाणीव पण करून देणार. खूप मोठा विश्वास जनतेने आपल्याला टाकलाय, तोच विश्वास पक्षाने आपल्याला टाकलाय. पक्षाच्या नावाला काळीमा लागेल, आपल्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही वर्तन आपल्या हातून होऊ नये. जो आदर्श आपल्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला घालून दिलेला आहे, समाजसेवेचा, पारदर्शी कारभाराचा, तोच आदर्श घेऊन आपण भविष्यामध्ये काम करावं अशा पद्धतीच्या सूचना विनंती आपल्या 4, 5, 6 पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी येत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन भविष्यामध्ये या जिल्ह्याचा लढा पुढे घेऊन जायचं. आणि जबाबदारी मोठी आहे. हे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय आहे, त्यामुळं सगळी जिल्ह्याची विकास कामं आपल्या इथून होत असतात. आपण ठरवलं तर खूप मोठा बदल घडवण्याची क्षमता या सभागृहामध्ये आहे. आणि या सभागृहाला खूप मोठा इतिहास आहे. खूप मोठे मोठे नेते ज्यांनी राज्यात देशात काम केलं ते या सभागृहानं दिलेले आहेत. त्यामुळं त्यांच्याही नावाला कुठं डाग लागेल असं वर्तन आपल्या हातून होऊ नये अशा पद्धतीची अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त करतो. सुदैवानं मी मगाशी बोललो तेच पुन्हा एकदा सांगतो. सुदैवानं तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं अख्खं सरकार, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जिल्ह्याचा पालकमंत्री तुमच्या पाठीशी आहे, त्यासोबत राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री पण तुमच्यासोबत आहे. मला वाटत नाही बाकी कुठली अडचण आहे. सचिन दादा, आपण सगळेजण या सगळ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत. खूप उत्तम काम आपल्या हातून व्हावं अशा पद्धतीच्या पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या कामासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. फक्त आपला जास्तीत जास्त वेळ आता मिळालेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जावा अशा पद्धतीच्या सूचना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसा तर आभाराचा दिले माझ्याकडे, पण जयाभाऊनी जी अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केल्या त्यांना जयाभाऊंना कुठेही खाली मान घालता येणार नाही असं आम्ही काम करून दाखवू. आदरणीय जयाभाऊ, आदरणीय सचिन दादा, आदरणीय राठोड, बागलदेवी सर, अध्यक्ष साहेब, वैद्य साहेब, सर्व आपण कार्यक्रमाला उपस्थिती आमचा सत्कार केला त्याबद्दल आपलं जिल्हा परिषदेच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद.